काय मग रांगोळी लव्हर्स, रांगोळ्या काढताय ना? नक्कीच काढत असणार आहे मला माहीत आहे, कारण की तुमच्या कमेंट्सद्वारे मला ते समजतंय की तुम्ही रांगोळ्या काढतायत. तर मैत्रिणींनो, आजच्या नवीन भागात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या भागामध्ये तुम्हाला आठवडाभरासाठीच्या 7 दिवसांच्या 7 सोप्या, सुंदर, झटपट होणाऱ्या रांगोळ्या बघायला मिळणार आहेत आणि ह्या रांगोळ्या तुम्हाला जमतील अशाच रांगोळ्या आहेत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ बघितल्यानंतर एक सुंदर कमेंट करायला विसरू नका. चला तर बघूया पहिली रांगोळी, फिंगर रांगोळी आहे. एक मोठा टिपका काढून घेतला आणि त्याला आपण अधिकचं चिन्ह काढलं, प्लस साइन तयार केलंय बोटाच्या मदतीने आणि साइडने आपण कॉर्नरला 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढून टिपके काढलेत. तर बघा आपली पहिली रांगोळी रेडी झालेली आहे. अगदी छोट्या-छोट्या 1-1, 2-2 मिनिटाच्या आत होणाऱ्या रांगोळ्या आहेत ह्या. तर नक्कीच ट्राय करा. पुढची रांगोळी पण सेम पॅटर्नची आहेत. 2-3 रांगोळ्या सेम पॅटर्नच्या आहेत, फिंगर रांगोळ्याच आहेत. तर फक्त बोटाचा वापर करून ह्या रांगोळ्या काढलेल्या आहेत. कुठलंही टूल वगैरे वापरलेलं नाही आपण. ज्यांना ठिपक्यांच्या किंवा लाईन्स वगैरे काढून रांगोळ्या जमत नाही, त्यांच्यासाठी हा एकदम उत्तम ऑप्शन आहे फिंगर रांगोळी. तर खूप सोप्या रांगोळ्या आहेत, तुम्हाला जमतील अशाच आहे. तर बघा यामध्ये पण आपण बोटाच्या मदतीने फूल काढलं आणि साइडने असे टिपके देतो आहोत 3-3. तर मैत्रिणींनो, तुम्ही आधीचा जर भाग बघितला नसेल रांगोळीचा, तर वेळात वेळ काढून नक्की व्हिडिओ बघा. त्या पण रांगोळ्या सोप्याच होत्या आणि येणाऱ्या पण रांगोळ्या सोप्याच राहणार आहे. तुम्हाला काढता येतील आणि सुंदरच राहणार आहे. तर नक्कीच वेळात वेळ काढून व्हिडिओ बघत चला. तर बघा बोलता-बोलता आपली दुसरी पण रांगोळी रेडी झाली. ह्या रांगोळ्या तुम्ही देवघरासमोर काढू शकतात किंवा दारासमोर जर जास्त जागा नसेल, त्या ठिकाणी पण तुम्ही प्रवेशद्वारावर रांगोळी काढू शकतात. पुढची रांगोळी पण फिंगर रांगोळी आहे. फक्त बोटांचा खेळ या रांगोळ्यांमध्ये. बोट फिरवून एका मिनिटाच्या आत काही सेकंदात तुम्ही रांगोळी तयार करू शकतात. म्हणजे त्याच पॅटर्नच्या रांगोळ्या वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्ही कसं काढू शकतात हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही आतमध्ये कलरही भरू शकतात मैत्रिणींनो. अशाच सुंदर-सुंदर रांगोळ्या, कमी वेळात होणाऱ्या रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे रोज सकाळी तुमच्या दारासमोर एक नवीन, युनिक, सोपी, सुंदर रांगोळी ती पण कमी वेळात काढता येईल. तर सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायला विसरू नका. म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि तुम्हाला वेळेवर व्हिडिओ बघता येईल. तर बघा तिसरी पण रांगोळी आपली रेडी झालेली आहे. 7 रांगोळ्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. पुढची रांगोळी ही शिवलिंग काढले आपण. तर एकदम छोटीशी आपल्या हाताचा जो पंजा आहे त्यापेक्षा छोटीशी रांगोळी आहे. तर श्रावण महिना सुरू आहे. तर श्रावण सोमवारसाठी किंवा श्रावण शनिवार किंवा श्रावणात कुठल्या पण दिवशी काढण्यासाठी ही रांगोळी एकदम छान आहे. छोटीशी एकदम, अगदी 1 ते 2 मिनिटाच्या आत होणारी रांगोळी आहे. आणि आता आपण एवढ्या शिवलिंगाच्या रांगोळ्या काढलेल्या आहेत, तर तुम्ही बहुतेक तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल कशा पद्धतीने काढायची ती. खूप सोपं ही रांगोळी काढायला काहीच अवघड नाही. बघताना आपल्याला काही-काही रांगोळ्या आपल्याला जेव्हा बघतो तेव्हा असं वाटतं खूप अवघड आहे. पण जेव्हा ती काढायला जातो ना, तर काहीच अवघड नसते मैत्रिणींनो. आणि मुळात म्हणजे रांगोळी काढणं हे जास्त अवघड काम नाहीच आहे. बघा मी तुम्हाला दाखवलेलं पण आहे ती रांगोळी किती छोटी आहे असं. यावर तुम्ही बेलपत्र वगैरे काढू शकतात. तर आपण आधीच्या रांगोळ्यांमध्ये बघितलेलं आहे त्यामुळे मी काही जास्त ॲड नाही केलं त्यावर. पुढची रांगोळी पण फिंगर रांगोळी आहे, प्लस खाली आपण कमळाचं फूल ॲड केलेलं आहे या रांगोळीमध्ये. एका आठवड्याच्या रांगोळ्या जर एका व्हिडिओत आणल्या ना, एक फायदा असतो म्हणजे तुम्हाला पूर्ण आठवडाभराच्या रांगोळ्या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळतात. आणि सोपं पण जातं कुठल्या दिवशी कोणती रांगोळी काढायचं ते. तर आपल्याला 1-2 मैत्रिणींच्या कमेंट्स आलेल्या, की प्रत्येक वारानुसार कुठल्या रांगोळ्या काढायच्या ते दाखवा. तर लवकरच यावर एक व्हिडिओ येणार आहे. प्रत्येक दिवशी म्हणजे आपण ज्या देवतांची पूजा करतो त्याला अनुसरून आपण रांगोळ्या बघणार आहोत. तर आपण
ज्या वारांच्या रांगोळ्या त्या तर बघितलंय, खूप जुना व्हिडिओ आहे तो. जसं रविवार, सोमवार, मंगळवार अशा ज्या आपल्या वारांच्या रांगोळ्या असतात तशा. पण त्याच पद्धतीने जशी पूजा केली जाते ज्या त्या वाराला, तशा पण रांगोळ्या आपण बघणार आहोत. बऱ्याच दिवसांचं माझ्या डोक्यात आहे. पण बनवूया व्हिडिओ त्यावर पण आपण लवकरच. 1-2 दिवसात येईलच तो व्हिडिओ. तर अशाच नवनवीन रांगोळ्या नक्की बघत राहा. रांगोळ्याचा व्हिडिओ बघण्यासाठी 8 ते 10 मिनिटाचा वेळ तुम्ही राखून ठेवा दिवसभरातला आणि आपला व्हिडिओ रोज एकदा तरी बघत चला आणि तुम्हाला ज्या पण रांगोळ्या आवडतील नक्की ट्राय करत चला. सोप्या असतात, कमी वेळात होणाऱ्या सुंदर रांगोळ्या असतात आणि कमेंट पण करत चला. एक व्हिडिओ बघितल्यानंतर छान कमेंट करत चला. तुमची कमेंट वाचली ना मैत्रिणींनो, दिवस पण एकदम छान जातो. एकदम आपण काही टेन्शनमध्ये असलं, तुमची कमेंट जर आली ना तेवढ्या वेळात, तर चेहऱ्यावर एक हसू उमटतं. डोळ्यात एक वेगळीच चमक तयार होते माझ्या. तर कारण की तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात. त्यामुळे खूप छान वाटतं तुम्ही जेव्हा कमेंट्स करता. असं वाटतं की तुम्ही माझ्यासोबत इथेच आहेत. प्रत्यक्षात तर नाही भेटू शकत आपण. पण कमेंटच्या माध्यमातून तुम्ही जेव्हा बोलतात, तर खूप आपुलकी वाटते मला तुमच्याबद्दल. आणि हे फक्त बोलण्यासाठी नाही, मी एकदम मनापासून बोलते. कारण की खोटं बोलायला मला आवडतच नाही. पुढची रांगोळी बघा, ही रांगोळी कलरफुल रांगोळी, सुंदर रांगोळी आहे. तर आपली ही रांगोळी रेडी झालेली बोलता-बोलता. केशरी आणि जांभळ्या कलरचं कॉम्बिनेशन वापरलंय आपण. आणि आता ही जी शेवटची रांगोळी तुम्हाला येतही असणार आहे. पण खूप दिवसांपासून मी काढलेली नव्हती म्हणून ट्राय केली कारण की यात 3 वेगवेगळे कलरचे शेड वापरले 3 ते 4. तर हे जे कलर बघतात ना मैत्रिणींनो, एकदम सॉफ्ट कलर आहेत, एकदम हातातून असे निसटतात असे कलर आहेत. तर ते असे स्पेशल कलर मी थोडे वेगळे घेतलेले आहेत विकत आपल्या रांगोळीसाठी. तर बघा तुम्हाला दिसतही असणार आहे मी जेव्हा ते पसरवते टूलने ते किती पटकन पसरल्या जातायत. असं काही मध्ये काही अडचणच येत नाही ते पसरवताना. तर हे कलर वेगळे मिळतात. म्हणजे मी जेव्हा कलर घ्यायला गेली होती तेव्हा त्या शॉपवाल्या काकांनी सांगितलं हे कलर वेगळे मिळतात. थोडे कॉस्टली असतात, पण आणले थोडे-थोडे मी. शेवटी काय रांगोळी लव्हर आहे मी पण तुमच्यासारखीच. रांगोळीसाठी काहीही करणारी. तर खूप भारी दिसतंय बघा हे कॉम्बिनेशन. तुम्ही पण जर खूप दिवसांपासून ही रांगोळी ट्राय नसेल केलेली, तर नक्की काढून बघा. छान दिसते. तुमच्याकडे पण असे जर सुटसुटीत कलर्स असतील, ते वापरून ही रांगोळी काढायची आणि एक ह्या रांगोळी काढायला जरा रांगोळी जास्त लागते. पण आठवड्यातून एकदा फिंगर रांगोळी काढायला हरकत नाही मैत्रिणींनो. थोडी गेली तर जाऊ द्या रांगोळी वाया, पण आपलं पण मन प्रसन्न होतं आणि छान वाटतं या रांगोळ्या बघून. तर आजच्या रांगोळ्या आवडल्याच असतील तुम्हाला. भेटूया अशाच रांगोळ्यांसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.